ऐक ना. अरे मगापासून तुझंच ऐकतोय यार. मला टेन्शन आलंय ना गॅरी. नाही ना परत जाणार त्या गुड फॉर नथिंग कडे. नाही पण कदाचित. म्हणजे अगं म्हणजे नसेल असं आपण समजायचं. म्हणजे ऍक्च्युली ना त्याचं वागणं जरा कन्फ्युजिंग वाटतंय मला. म्हणजे बघ ना, त्याचं खरं प्रेम तुझ्यावर आहे हा, पण ती त्याची बायको आहे. आणि आता बायको फेमस झालीये, मॉडर्न झालीये. थोडा इन्सिक्युअर तर तो होणारच, पण तरी तो म्हणतो त्याला तुझ्या बरोबर राहायचंय. पण अशा परिस्थितीत त्याने बायकोला घराबाहेर काढायला पाहिजे ना. काढले तुला. खूप होते आम्हाला काहीच कळत नाहीये. तू कॉफी पी, जरा स्ट्रेस कमी होईल तुझा. हा. या गुरुला काय झालं यार. हा काय परत आपल्या बायकोच्या मागे लागला की काय. तसं झालं ना तर माझं एटीएम मशीन बंद होईल यार. असं होतं कामा नये. त्यात माझाच लॉस आहे यार. काय कसला लॉस. अगं नाही काही नाही. आमच्या एरियात एटीएम मशीन बंद आहे ना. पैसे काढता येत नाहीये. सारखं डॉक्टरकडे जावं लागतंय. कॅश लागतात. आता कॅश द्यावी लागली म्हणजे लॉस नाही का. हा फाईन मी देते, पण आधी विचार तर कर ना प्लीज. हा एक काम कर, तू ना कॅरीला घेऊन फॉरेनला जा. नाही येणार तो. त्याला काम येत नाही इथे. मग रोज रात्री त्याला डिनर डेटवर घेऊन जा. तिथे तोच मला घेऊन जातो कधी कधी. अरे यार मग तू काम कर, तू ना त्याचे कान भर त्या राधिका विरुद्ध. कानभर म्हणजे. कानभर म्हणजे अरे यार शन्या, तू एक काम कर, त्या दोघांना ना एका लिफ्ट मध्ये बंद कर बस. त्यांनी आणखीन जवळ येतील ना ते. मग एखाद्या ज्योतिषाला पाठव आणि असं सांगायला सांग की तुम्ही दूर दूर राहा म्हणून. हा तूच बनवतो ना ज्योतिषी. हा ठीक आहे. नाही मी आधीच काहीतरी बनवून गेलो. मला काय बनवलं बघितलं ना त्यांनी. नको नको यार, मी काही करणार नाही यार. म्हणजे मला ना मार नाही खायचा. तू एक काम कर ना यार, तू पैसे आण ना पहिले एटीएम मधनं. मला नाही सुचणार त्याशिवाय काही. हिड्या इम्पॉसिबलच तू. डेड डेव्हिल जरी आला ना त्याच्याकडनं पहिले पैसे घेशील मग मरशील तू. हे सॉलिड आयडिया. काय जोक सॉलिड होता. हे यार किती गरम होतंय यार. हे आपण एसी कॅबनी जाऊ. पैसे आहे ना तुझ्याकडे. हा इथे काय करतोय फालतू. हा कोण आहे. सौमित्र. नाही ग, सौमित्र नाहीये. तोच आहे किड्या. अगं नाहीये, भास होत आहेत तुला. भास काय असतं. भास माहित नाही यार, इंग्लिश वर्ड नाही माहित मला. हे किड्या तोच आहे बघ ना. हे पण हा दुसऱ्याच्या कारवरच हात ठेवून का उभा शो ऑफ. या चालला. अरे दुसऱ्याच्या कार मध्ये का बसतोय. नाही ग, त्याचीच कार असेल. त्याची कशी असेल कार. तो फटीचर एक नंबरचा. काही नाही त्याच्याकडे. हे मग तो गेम करतोय का काही. गडबड वाटते ना काहीतरी. हा आपण फॉलो करूया त्याला. चल. नाही 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 नको. गाडी चालली बघ. अगं नको नको. चल ना. हे आहे. थांब. हे मी त्या दिवशी मला मार पडला होता. नको, मला आणखी मार नाही खायचा. काही नाही होत. चल यार लवकर. लगेच ऑटो आहे तिकडे. चल. ए आपण एसी कारने जाणार होतो. चल ऑटो. बस. हा या गाडीत काय करतोय. चल विचारू. चल. हे नाही मी शहाणपणा केला होता आणि मार खाल्ला. तू आणखी शहाणपणा करू नको. चल ना चल. बघ तो गेलाय ना. आपण ड्रायव्हरला विचारायचं. काय विचारायचं ड्रायव्हरला जाऊन. विचारायचं की हा कुठे आहे. हा का आला इथे. हे काय आहे जागा. तू चल ना. तू मार. मी आहे ना. नीट विचार सगळं. जा. पण तू आला सौमित्र तर. काही नाही जा तुझा. तू राम. मी इथेच आहे. मी इकडेच उभी आहे बघ इथे. हा हाय. अरे मी हाय म्हटलं फक्त. मी पण हाय बोलून राहिलो ना साहेब. बोलून राहिलो. नागपूर. हो. अरे वा. तुम्हाला कसं करून राहिलं. अहो आम्हाला करून राहिलं कारण आम्ही पण तिकडचेच. वा मस्त आहे गाडी तुमची. तुमच्या साहेबांची. ते आत्ता गेले तुमचे साहेब ना. गाडी त्यांची आहे की रेंटमेंटवर घेतली आहे. नाही त्यांचीच कार आहे. मी त्यांचा ड्रायव्हर आहे ना भाऊ. गाडी त्यांचीच आहे.
हो. त्यांचीच आहे. वा वा, बढिया बढिया. बढियाच म्हणजे बढियाच आहेत साहेब आमचे. हा, काय काय नाव काय त्यांचं? सौमित्र साहेब अमेरिका रिटर्न आहेत. अमेरिका रिटर्न. ते अमेरिका रिटर्न म्हणजे या कंपनीत मोठ्या पोस्टवर काम करत असतील नाही? छे ही बघा ही त्यांचीच कंपनी आहे. काय मालक आहे? अरे वा. काय काय आडनाव काय त्यांचं? सौमित्र बनहट्टी. सौमित्र बनहट्टी. कुठलीही कंपनी आहे ही? SB कंपनी. SB कंपनी कुठली? SB हो, ही कंपनी त्यांची आहे. थँक्यू थँक्यू. वा वा, थँक्यू. हा, थँक्यू. अरे यार, येड्या म्हणजे हा सगळ्यांना फुल बनवतोय. एवढा रिच आणि दाखवतो की गरीब आहे. हे पण हा तर गॅरीचा मित्र आहे ना, मग तो असं का करतोय? हे नाही माहिती मला, पण गॅरीला हे सगळं सांगितलंच पाहिजे. करेक्ट आहे. मॅम, कसं झालं प्रेझेंटेशन? चांगलं झालं. सांगते, या इकडे. काय म्हणताय, कसं झालं दिवस? गुड. चांगलं झालं प्रेझेंट. वा. म्हणजे ऍक्च्युली मला पोचायला जरा उशीर झाला. म्हणजे घडलंच तसं. काय झालं, मी रस्त्याने जात होते तेव्हा तर एका बाईकचा ऍक्सिडेंट झाला होता. त्या बाईकवरती बसलेल्या दोघांनाही तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं होतं. तुमचं प्रेझेंटेशन ALF पेक्षाही खूप इम्प्रेसिव्ह होतं. खरंच मी तुम्हाला चान्स देऊन काहीच चूक करत नाहीये. पण याचा परिणाम प्रेझेंटेशन वरती बिलकुल झाला नाही. अरे वा वहिनी, म्हणजे ऍज अ बिझनेस वुमन तुम्ही एक चांगला परफॉर्मन्स दिलाच, बट ऑन अ बेसिस ऑफ ह्युमॅनिटी कसं वागायचं हेही दाखवलं. आपण कुणाचंही चांगलं केलं की नेहमी आपलंही चांगलंच होतं. येस. राधिका, ते म्हणतात ना, जे पेराल ते उगवेल. तुझ्या कष्टाचं फळ मिळायला लागलंय तुला आता. खरंच खूप बरं वाटतंय. एक मिनिट मॅम, तुमच्या इंटरव्ह्यूचा टेलिकास्ट आहे ना आज? अरे 4 वाजत आले, टीव्ही सुरू करा. हो हो हो. अरे जेनी, पटकन रघुला फोन करून सांग आज 4 वाजता वहिनींचा इंटरव्ह्यू टेलिकास्ट होणार आहे. मी करते. कर. मी आलेच जरा. थांब, आले. हॅलो हॅलो आई, राधिका बोलून राहिले. हाय राधिका, कशी आहे माय? मी बरी आई. ऐका ना, आता स्वयंसिद्धामध्ये 4 वाजता माझा इंटरव्ह्यू आहे. हाय, का म्हणते? तुम्ही लवकर टीव्ही लावा. हाय, मला लागलीच आहे का? ठेव फोन ठेव, मला अथर्वालाही सांगायचंय. नंतर फोन करते बरं. हो. अथर्वा, अथर्वा लवकर ये बरं, आईची मुलाखत आहे टीव्हीवर. कदम साहेब चला. कुठे? अहो इंटरव्ह्यू आहे. कुणाचा? राधिका मॅडमचा स्वयंसिद्धमध्ये. स्वयंसिद्धामध्ये? हा. किती वाजता? 4 वाजता आहे. अरे पण गुरु सर आले तर? अहो ते मीटिंगला नाही गेलेत का? हो. शना मॅडम पण नाहीयेत. चला आता. सर. ओ मॅडम तुम्ही चला. ओ सर चला. ओ मॅडम चला, राधिका मॅडमची मुलाखत आहे. अहो चला, मॅडमची मुलाखत आहे. आले का कदम सर? हा, सुरू करतो बरं का. राधिका, तुम्ही घर आणि बिझनेस दोन्ही इतक्या उत्तम पद्धतीने सांभाळताय. हॅट्स ऑफ टू यू. त्यात काय, हे तर रोजचं काम आहे, त्यात काही विशेष नाही. हो, असं कसं? आज तुम्ही एक यशस्वी उद्योजिका आहात, पण गृहिणी म्हणून तुमचा तोच दिनक्रम आहे. काय बरं आईला? असं असतं की कुठेही असो, ऐक कितीही मोठ्या पदावरती काम करत असो, तिचा रोजचा दिनक्रम काही बदलत नाही. तिचा रोजचा दिनक्रम तसाच असतो. तिची नाती बदलत नाही. आपल्या मुलांसाठी ती आईच असते.
मला जसं आता ऑफिसचं काम आवडतं तसं मला घरकामही खूप आवडतं. मुळात म्हणजे माझ्या रोजच्या कामांमधनं घरकामातनं मी खूप काही शिकले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करत असताना मी खूप पेशन्स ठेवू शकते. त्याला कारण माझी घरातली कामं. वा, अतिशय उत्तम सल्ला दिलात तुम्ही. आणखीन काय सांगाल गृहिणींना? तुम्ही कुठल्याही संधीकडे डोळसपणे बघायला शिका. खंबीरपणे उभं राहा. तुमच्यात खूप टॅलेंट आहे. फक्त तुम्हाला संधी मिळण्याचा अवकाश आहे. वा, खरंच गुरु सरांच्या मिसेस खूप तुमच्याकडून हुशार आहेत खूप ना. शिकण्यासारखं आहे गृहिणींना. हो, तरी पण माहिती आहे ना सर कुठे टाइमपास करतात ते. राधिका मॅडम एक नंबर सोनं आहे. पण आपल्या गुरु साहेबांनी शनाई मॅडम मध्ये काय पाहिलं कोणाला माहिती. गजानन महाराज शपथ, अहो मॅडम काय जोरदार काम करते. एवढं सगळं असून सुद्धा सर बाहेर काहीतरी का शोधतात तेच कळत नाही. नाही सध्या ट्रेंड चालू आहे ना, एक तरफ घरवाली एक तरफ बाहेरवाली. नाहीतर काय, गुरु सर खूप लकी आहेत यार. इकडे आपल्याला एक मुलगी पटत नाही. अरे ते बघा, गुरु सर पण आलेत मुलाखतीला. गुरुनाथ सुभेदार, तुम्ही काय सांगाल राधिकाबद्दल? काय सांगणार मी राधिकाबद्दल. एक आदर्श गृहिणीच म्हणावं लागेल तिला. म्हणजे जी सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या छान पद्धतीनं सांभाळते. आणि ही फार मोठी गोष्ट आहे की एखादी सामान्य म्हणजे गृहिणी इतकं मोठं पद फारच यशस्वीरित्या सांभाळते. एवढा मोठा बिझनेस सांभाळते, ते पण घरचं सगळं करून. ही खरंच कौतुकाची गोष्टच आहे. म्हणजे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, मुलाचं सगळं करायचं, नवऱ्या म्हणजे माझं सगळं काही कामाचं आणि प्लस बिझनेस. सो हे अगदीच वाखाणण्याजोगं आहे. आणि खरं तर राधिकाचा एक पत्नी म्हणून अभिमानच वाटतो मला. कारण ही जी काही कामगिरी तिने करून दाखवली आहे, साधी गोष्ट नाहीये. एखादीने घर पण सांभाळायचं आणि एवढी बिझनेसची पण धुरा सांभाळायची, सगळं अवघड आहे. म्हणजे एक गृहिणी ते उद्योजिका हा प्रवास खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे. थँक्यू सो मच गुरुनाथ आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि राधिका, परत राधिकाच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून काय चाललंय हे? खूप शुभेच्छा. थँक्यू. काय चाललंय रघु? सर, राधिका मॅडमची मुलाखत चालू होती. हो, म्हणून काय गाव गोळा करून मुलाखती बघायच्या का? पण सर काय पण काय कामं नाहीये तुम्हाला ऑफिसमध्ये? हा, तर राधिका मॅडमची मुलाखत. हो, म्हणून काय कामं धंदे सोडून मुलाखती बघायच्या का? हे बघा, मी तुम्हाला सांगून ठेवतोय, या ऑफिसमध्ये परत जर राधिका मसाले हे नाव निघालं ना, आय मेक शुअर तुम्हा सगळ्यांना मसाले कुटायला तिथेच पाठवेन. राधिका मसाले हे नाव या ऑफिसमध्ये परत घ्यायचं नाही. काय तोंड काय बघताय आता? चला कामाला लागा. सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सर. अरे यांना काय झालं? आता टीव्ही मध्ये बायकोचं कौतुक करत होते. जायचं मसाला कुटायला जायचं त्याचे. चला आपापल्या कामाला लागा. चला मॅडम तुम्ही चला. लयच नाकाला मिरच्या लागल्या वाटतं. हो ना. आलो. हा. हा, हॅलो आनंद सर. दिवसच खराब आहे आज. काय चाललंय ना काही कळत नाही. बीपीच वाढायला लागलाय. गोळीच घेतो. गॅरी ऐक 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 काय? ऐक ना, आज ना तुला तर सांगायचंय. ऐक ऐक ए, अगं तू टेबलवर काय बसलं? खाली उतर. ऐक ऐक, एक इम्पॉर्टंट न्यूज आहे, खूप ह्यूज न्यूज आहे.
तो माहिती आहे ना, सौमित्र हट्टी. हट्टी नाही, बनहट्टी. हा तेच रे, तो बनी. तो अमेरिकेतला एका मोठ्या कंपनीचा, SB कंपनीचा ओनर आहे. काय? अरे आय एम नॉट जोकिंग, आय एम सिरियस. तो खरंच त्या कंपनीचा बॉस आहे. तर तुला बरं आहे ना, तू काय ऊन बिन लागलं का? तुला काहीतरी काय बोलतेस? स्वप्न बिप्न पडलं असेल तुला. जा उतर खाली. अरे नाही, आय स्वेअर, मी सिरियसली सांगते यार. अगं काय बोलतेस तू? अमेरिकन कंपनीचा कसला? तो अमरावतीमध्ये सुद्धा जॉब नाही मिळत त्याला. फिरतोय नुसतं मुंबईत. घर नाहीये, नोकरी नाहीये. अमेरिकन कंपनी काय संबंध आहे का? तुला काहीतरी डोक्यात येतं, कुणीतरी रॉंग इन्फॉर्मेशन दिली असेल. असं काही नाहीये, गप्प बस. अरे मी या डोळ्यांनी पाहिलंय. काय पाहिलंय? की अमेरिकन कंपनीच्या केबिन मध्ये तो बसलाय आणि ऑर्डर्स देतोय, हे पाहिलंय? अरे बरं ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर केड्याला विचार ना. केड्या आणि मी, आम्ही दोघांनी त्याला बघितलं एका पॉश गाडीतून उतरताना, आणि आम्ही तेव्हाच कन्फर्म केलं की ती कार त्याचीच आहे. हो? कसं कन्फर्म केलं? त्याच्या ड्रायव्हरने सांगितलं. काय? आता मला सांग, तो ड्रायव्हर त्या बनीसाठी का खोटं बोलेल? आणि बनीकडे जर का पैसे नाहीये तर त्याच्याकडे एवढी मोठी गाडी आली कुठून? नाही शनाया, तू म्हणतेस याच्यामध्ये जर काही तथ्य असेल ना, तर ऍक्च्युली मीच काही लक्ष दिलं नाही. मुळात या अमेरिकन कंपनीच्या मुंबईत काही फ्रँचायझीज आहेत का हे पण मला माहिती नाही. नाही काहीतरी इन्फॉर्मेशन काढावीच लागेल. आणि तू म्हणतेस तसं हा सौमित्र आणि राधिका तर असा गेम खेळत असतील ना, मी राधिकाला दाखवतोच. आता आपण त्याच्यावर उलटा गेम खेळू, आणि आता राधिकाला कळेल मी पण करू शकते सशास तसे. जशास तसे? ससा कुठून आणलास मध्ये आता? टिट फॉर टॅट या. ठीक आहे. हॅलो आई. हॅलो राधिका. हा आली का कामावर ना तू घरी? हो आले. हाय वे राधिका, कब बढिया दिली वो मुलाखत तू. खूप छान वाटलं. अथर्व नाही पाहिली. एक मिनिट थांबवू द्याशी. हो का? सांग बरं आईला. आई तर मजा होती. आवडली का? ऐकली का? एक मिनिट जाणं ते प्रदीपकडे जाणं खेळायला. गेला नुसता झोपून राहते घरामध्ये. अगं खूप छान दिसत होती बाई तू, आणि बोललीस खूप छान. काय बरं, गुरुनाथने खूप तारीफ केली ना तुझी. राधिका, आता गुरुनाथ चांगला वागते का तुझ्यासोबत? आई सांग ना. आता गुरुनाथला का वाटते, त्या मनात तुझ्याबद्दल का आहे ते तर त्याने सांगितलं टीव्हीवर. मग झाला वाटते समेट. आई असं काही नाहीये. मग आई टीव्हीवरती बोलायचं, ते सगळेजण पाहणार म्हणून हे चांगलं बोल, आणि अचानक झालं सगळं. पण यांच्या चेहऱ्यावरती नाराजी स्पष्ट दिसत होती. गुरु काहून बरं बसला जबरदस्ती ना? सौमित्रांनी सांगितलं. कोण सौमित्र? अच्छा हा, तो शिर्डीला आला होता तो, हे सांगत होते. हो, आमचा मित्र. त्यांनी अचानक बसवलं आणि त्यातनं सांगितलं हे सगळं लाईव्ह आहे म्हणून. मग बोलायलाच लागलं. चला काय का होईना, पण गुरुन तुझी तारीफ केली हे खूप आहे. नाही एक क्षणभर मला वाटे, आई बाई पाय बरं मालिक किती तारीफ करून आला त्या बायकोची. त्याला किती अभिमान वाटते आपल्या बायकोचा. गुरु हे सगळं मनापासून बोलला असता तर किती बरं वाटलं असतं नाही माई मनाला. आई जाऊ द्या ना आता, पण एक ना एक दिवस यांना माझी हुशारी मान्य करायलाच लागेल. येईल येईल, एक दिवस नक्की येईन असा. गुरुच्या डोक्यावरचे भूत उतरू दे बाई. आई ठेवू फोन? हा, काळजी घे ग. यांच्या डोक्यावरचं शण्याचं भूत उतरेल तेव्हा उतरेल, पण यांच्या डोक्यात गेलेली हवा मात्र मी नक्कीच बाहेर काढेन.